आपण पाहत आहात लोकप्रवाह न्यूज 24 तास प्रत्येक घडामोडीवर लोकप्रवाहाची नजर। साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 106व्या जयंतीनिमित्त नवीन नाशिक परिसरात सालावादप्रमाणे यंदाही भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे संस्थापक तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भारत जाधव यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या मिरवणुकीचा शुभारंभ सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख आणि सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी यांच्या हस्ते नारळ चढवून उत्तमनगर येथील बुद्ध विहारातून करण्यात आला। ही मिरवणूक पवननगर, सावतानगर, दिव्य ॲडलॅब, त्रिमूर्ती चौक मार्गे हेडगेवार नगर येथे पोहोचली। तेथे मिरवणुकीची सांगता करण्यात आली। मिरवणुकीदरम्यान अण्णाभाऊ साठे यांच्या कादंबऱ्या मान्यवरांना भेट स्वरूपात देण्यात आल्या। तसेच महिला सबलीकरण, बेटी बचाव बेटी पढाव, झाडे लावा झाडे जगवा आदी सामाजिक संदेश देणारे दिशादर्शक फलक रथावर लावण्यात आले होते। या माध्यमातून सामाजिक जागृतीचा संदेश देण्यात आला। मिरवणुकीत अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनकार्याचा, साहित्याचा आणि सामाजिक परिवर्तनाच्या विचारांचा जागर करण्यात आला। अण्णाभाऊंच्या विचारांचा जयघोष आणि घोषणांनी परिसर दुमदुमून गेला। नागरिकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतल्याने संपूर्ण परिसरात उत्सवी वातावरण निर्माण झाले होते। यावेळी पोलीस उपनिरीक्षक योगेश साळुंखे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे संस्थापक तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भारत जाधव होते। यावेळी काँग्रेस नेते ज्ञानेश्वर काळे, सामाजिक नेते बबन गायकवाड, युवा नेतृत्व किरण जाधव, सिडको महिला काँग्रेस अध्यक्षा मीरा साबळे यांच्यासह संतोष डोंगरे, विजय खंडपटे, जगतापताई, गणेश जाधव, नागेश जाधव, सनी त्रिभुवन, प्रमिला जाधव, वंदना कांबळे, ज्ञानेश्वर भांगरे, किशोर आठवे, दीपक जाधव, विकास थोरात, प्रदीप वाघमारे आणि सुनील पारखे आदींसह महिला, पुरुष, समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। सामाजिक समता, बंधुता आणि परिवर्तनाचा संदेश देत ही भव्य मिरवणूक उत्साहात पार पडली। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे बहुउद्देशीय सामाजिक संस्थेतर्फे आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा जयंती उत्सव मोठ्या उल्हासात साजरा केला जात आहे आणि या संस्थेचे संस्थापक आणि आमचे मित्र श्री भारत जाधव यांनी अतिशय चांगला उपक्रम हाती घेऊन हा जयंती उत्सव ते साजरा करत आहेत। त्यामध्ये लोकशाहीर यांचे जे साहित्य आहे, विविध पुस्तकं आहेत, त्या पुस्तकांचं वाटप ते दरवर्षी या उत्सवात सामील होणाऱ्या प्रत्येकाला करतात आणि त्यांच्या विचारांचा मसा ते अशा प्रकारे पुढे नेतात। या जयंती उत्सवासाठी माझ्या सर्वांना शुभेच्छा। आदरणीय शेखर देशमुख साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी जयंती उत्सवाची सुरुवात होते। मागील वर्षी पण आम्ही भाग्यवान आहोत का त्यांच्या हस्तेच या ठिकाणी सुरुवात झाली होती। आपण या ठिकाणी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करत असताना विविध उपक्रम घेत असतो। अण्णाभाऊने लिहिलेल्या ज्या कादंबऱ्या आहेत, तारा, चंद्रा, फकीरा, वारण्याचा वाघ, ठासलेल्या बंदुका, जिवंत काडतुस, त्या आपण प्रमुख पाहुण्यांना आणि आलेल्या अतिथींना प्रेझेंट म्हणून देत असतो। या ठिकाणी तरुण पिढीला एक नवीन आदर्श निर्माण व्हावा, अण्णाभाऊंचे विचार तळागाळात पोहोचावे म्हणून व्यसनमुक्तीसारखे कार्यक्रम आपण संस्थेमार्फत राबवत असतो। महिला सबलीकरणावर आपण शिलाई मशीन मोफत कोर्स करतो, ब्युटी पार्लर, आरीवर्क असे मोफत कोर्स करून असे विविध उपक्रम या संस्थेमार्फत करतो। आजही या ठिकाणी साहेबांनी जी उपस्थिती दिली, आपल्या सर्व समाज बांधवांच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देतो आणि आलेल्या सर्व समाज बांधवांना आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद। जय भीम, जय राष्ट्रवादी, जय लहुजी।